नमस्कार मैत्रिणींनो, यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। हे बघा, आज आपण ब्लाऊज फिटिंग या विषयावर तुमच्याशी मी बोलणार आहे। ब्लाऊज फिटिंग कशी करायची, कोणती काळजी घ्यायची ब्लाऊज फिटिंग करताना, शोल्डर कसं मोजायचं, जर समजा पुढील भाग जास्त झाल्यास त्याला काय करायचं, हे सगळं सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, ही मी बाही बनवून ठेवलेली आहे। या बाहीची डिझाईनचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, तो पण तुम्ही जाऊन बघा। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करत जा, जेणेकरून कमेंट केलं म्हणजे आम्हाला खूप छान वाटतं आणि परत व्हिडिओ बनवण्याची पण उत्सुकता जास्त होते की पटकन व्हिडिओ बनवून तुमच्या पुढे सादर करावा म्हणून। हे बघा, त्याच्यासाठी सगळ्यांनी पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करत जा। हे बघा, ही बाही डिझाईन झालेली आहे, याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तो पण तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकता। हे बघा, आणि रेणुका पाटील शिवण क्लास सर्च करायचा आहे तुम्हाला, जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ आहे ते तुम्हाला सगळे पाहायला भेटेल। हे बघा, आता आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते मी सांगणार आहे तुम्हाला, तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, मी पूर्ण ब्लाऊज शिवून घेतलेला आहे। हे कटोरी कशी शिवली याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे। हे बघा, आता काय करायचं आहे आपल्याला ब्लाऊज फिटिंग करताना महत्त्वाच्या म्हणजे 2-3 गोष्टी बघायच्या असते आपल्याला। शोल्डर, हे बघा मुंडा उंची आणि इथे योगपट्टी, ह्या 3 वस्तू आपल्याला महत्त्वाच्या असतात। हे बघा, याच्यावर पूर्ण ब्लाऊज आपली फिटिंग असते। शोल्डर, इथे मुंडा उंची म्हणता याला, आणि इथं योगपट्टी। कधी कधी काय होतं, योगपट्टी पण कमी जास्त झाली तरी पण आपली ब्लाऊजची फिटिंग मग इथे चुन्या येतात किंवा इथं फुगा येतो, तर तो येऊ नये म्हणून त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, पहिलं म्हणजे आपलं शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूचं शोल्डर असं मोजून बघायचं आहे तुम्हाला व्यवस्थित शोल्डर। आणि हे बघा, असं शोल्डर व्यवस्थित बघायचं आपलं किती जास्त आहे, कमी आहे की बरोबर आहे। हे बघा, इकडचं शोल्डर थोडंसं जास्त वाटतं तर ते आपण कटिंग करून घेणार आहोत। आणि त्याच्यानंतर हे बघा, मग बाही जॉईन करायची असते। पहिले आपल्याला शोल्डर व्यवस्थित बघून घ्यायचं। आता शोल्डर मोजून घेऊया। इकडचं जास्त वाटतंय तर आपण हे बघा, असं बरोबर शेपमध्ये गोलाकारमध्ये, तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही चॉकने पहिले गोलाकार देऊन घ्यायचा। हे बघा, हे असं गोलाकारमध्ये देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण कटिंग करणार आहोत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यामुळे मी जो पण व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। आणि व्हिडिओ टाकल्यानंतर नक्कीच बघत जा तुम्ही पण। हे बघा, मी शोल्डर व्यवस्थित करून घेतलेला आहे दोन्ही पण। आता त्याच्यानंतर आपल्याला हे बघा, इथे बघायचं, हा पुढचा भाग आणि हा मागील भाग असं व्यवस्थित धरायचा आहे। बघायचं आहे किती मोठा आलेला आहे आपला। हे बघा, 1/2 इंचाचा फरक आहे, तर तो आपण कटिंग करून घ्यायचा। हे बघा, अशी टिक करून घ्यायची ते की आपला किती मोठा झालेला आहे। चॉकने टिक करून घ्या तुम्ही पण। हे बघा, हे असं व्यवस्थित ठेवून आपण इथे हे करून घ्यायचं आहे। आणि जर समजा खूपच मोठा आला, 1 इंचाचा जर फरक पडला इथे, हे बघा, हा अर्धाच इंच आहे, जर 1 इंचाचा जर फरक पडला तर काय करायचं ते सांगते मी तुम्हाला। हे बघा, आपली ही योगपट्टी असते, योगपट्टीपासून काय करायचं, आपण जिथे कटोरी जॉईन करतो, हे बघा, इथे मी कटोरी जॉईन केलेली आहे, तर इकडनं आपल्याला हे बघा अशी तिरकस टिप मारायची आहे, अर्धा इंच किंवा 1/2 इंच। हे बघा, 1/2 इंच मारली तर दोन्ही मिळून अर्धा इंच होणार आहे, जेणेकरून आपल्याला, हे बघा, मी तुम्हाला टिप मारून दाखवते काय होतं, बघूया आपण टिप मारून। म्हणजे तुम्ही पण जर समजा तुमचं जर थोडासा भाग जास्त झाला तर तुम्ही पण ही ट्रिक वापरू शकता। हे बघा, वरती कटिंग करण्याची गरज नाही आहे। हे बघा, ही ट्रिक वापरल्यानं आपल्याला वरती कटिंग करायची गरज पडत नाही। हे बघा, मी इथे तिरकस लाईन मारून घेतलेली आहे तुमच्यासमोरच। हे बघा, जेणेकरून आपला जो इथे भाग मोठा झाला होता तो आता हे बघा एकदम व्यवस्थित झालेला असेल, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, हे बघा, हे बघा, आता मी तुम्हाला बोलले होते की हा भाग कटिंग करायचा, पण मी दुसरी ट्रिक सांगितली तुम्हाला की इथे थोडीशी तिरकस लाईन मारायची, जेणेकरून आपल्याला ही कटिंग करण्याची गरज पडत नाही। हे बघा, किती व्यवस्थित झालेलं आहे, बघून घ्या। हे धागे निघालेले आपण हे व्यवस्थित कट करून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग आपल्या ब्लाऊजची एकदम व्यवस्थित येते। हे बघा, कटिंग करण्याची सुद्धा गरज पडली नाही आपल्याला। हे बघा, लक्षात ठेवा, ही नवीन ट्रिक आहे। हे बघा, इथे थोडीशी मी लाईन मारून घेतलेली आहे, शिलाई मारलेली आहे
पाव इंचावर, जेणेकरून ही अर्धा इंचाचा गॅप आपला इथे भरून निघालेला आहे. त्याच्यामुळे हे बघा आपल्या ब्लाऊजला आपल्याला कुठे कटिंग करण्याची गरज पडली नाही. हे बघा. आणि आपण आता ब्लाऊज दुसरी ट्रिक सांगते. हे बघा, आता हे व्यवस्थित करून झालेलं आहे. तर बाही आपण जॉईन करणार आहोत. आता बाही जॉईन करताना बी लक्षात ठेवायचं, पुढील भागच बरोबर पुढे आला पाहिजे, मागचा भाग मागे गेला पाहिजे. जो भाग आपण अर्धा इंचाचं कटिंग केलेला असतो तिथं अशी टिक करून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला समजतं की हा पुढेच भाग जॉईन करायचा आहे. आणि बाही जॉईन करताना महत्त्वाची काळजी म्हणजे बघा, मध्य शोधून घ्यायचा बाहीचा. मध्यवर आपल्याला एक टिक करायची किंवा अशी खून करून घ्या तुम्ही चॉकने, आणि बरोबर मध्यापासूनच बाही जॉईन करायला सुरुवात करायची. म्हणजे दोन्ही बाजूला व्यवस्थित बाही जॉईंट होते आणि पुढे मागे पण होत नाही. हे बघा, आता हा पुढील भाग कोणता आहे आपला, हा आहे. हे बघा, असं बरोबर इथे शोल्डरवर असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि अशी आपण टिप मारून घेणार आहे. ही अर्ध्यापासून सुरुवात करायची, त्याच्यानंतर परत अर्धी भाग इकडनं जॉईन करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला जॉईन करून दाखवते. हे बघा, मी बाही जॉईन करून घेतलेली आहे. शोल्डर आपण परत एकदा चेक करून घ्यायचं आपलं बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर हे बघा, आपण आधी सरळ अशी एक टिप मारून घेणार आहोत. हे बघा आता किती व्यवस्थित आलेलं आहे, बघून घ्या. त्याच्यानंतर हे बघा, आपल्याला अशी सरळ एक टिप मारून घ्यायची आहे इथे, आणि त्याच्यानंतर उलटा ब्लाऊज करून आपण ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत. हे बघा, त्याच्यानंतर इथे पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बाहीची हे बघा दोन्ही भाग व्यवस्थित दोन्ही पण जॉईंट एक साईड करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित अशी सरळ टिप मारून घेणार आहोत आपण. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करत जा. कमेंट वाचल्यानंतर खूप छान वाटतं आम्हाला पण. हे बघा, त्याच्यानंतर आता आपण ब्लाऊज इकडनं असं करून घ्यायचं आहे आणि परत एक दाब टिप द्यायची आहे. आता हे बघा, हे असं व्यवस्थित आपण इथे अजून एक टिप मारून घेणार आहोत, जेणेकरून आपले फिटिंग व्यवस्थित होईल आणि फिनिशिंगला पण खूप छान दिसतं ब्लाऊज. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या पद्धतीने एखादी ब्लाऊजची फिटिंग करून बघा. जर समजा तुमचा मागील भाग किंवा पुढील भाग लहान मोठा झालाच तर काय करायचं याच्यावर पण मी तुम्हाला सांगितलेली आहे, सविस्तर माहिती दिलेली आहे. हे बघा, आपले ब्लाऊज फिटिंग झालेलं आहे. आता इथे फिटिंग करताना काय करायचं आहे, हे बघा, महत्त्वाचं म्हणजे आपली जी ही पट्टी असते ही सोडून द्यायची असते किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे इथे फिटिंग करताना जे काय होतं, आपलं हुक पट्टी आतमध्ये असते आणि काचपट्टी अर्धा इंचावर आपण फोल्ड केलेली असते, त्याच्यामुळं आपलं जास्त असतं. हे बघा, इथे कटोरीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथे कमर जितकं असेल तितकं आणि बाही किती आहे तुमचे, दंडघेर किती आहे तो इथे टाकायचा आणि पूर्ण ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक कमेंट सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ बघता पण बरेच जण सबस्क्राईब करायचं विसरून जाता, तर तसं करू नका. प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.